राधा राधा. जाणून घेऊया छोटे छोटे वास्तूचे उपाय जे आम्ही एक्सपिरियन्स केले व त्यातून आम्ही तुम्हाला गायडन्स देणार. आणि जसं की आता माझ्या क्लायंटच्या वास्तूमध्ये आम्ही ब्रह्मस्थानापासून काउंट केलं तर त्यांच्या साऊथ ईस्टमध्ये त्यांचा प्लॅटफॉर्म आहे, त्यांचं किचन आहे. सो ते बेस्ट डायरेक्शनमध्ये आहे, पण त्यांच्या प्लॅटफॉर्मचा कलर जो ब्लॅक आहे तो तिथे नसला पाहिजे आहे. आणि तिथे रेड स्टोन जर असेल तर ते खूप त्यांच्यासाठी बेनिफिशियल असेल. आणि अजून तिथे कोणते उपाय केले पाहिजे, जसं की सिंकमध्ये आणि गॅस स्टोवमध्ये किती अंतर असलं पाहिजे हे आम्ही त्यांना गायडन्स दिलं. किंवा तिथे त्या झोनमध्ये, साऊथ ईस्टच्या झोनमध्ये कोणते कलर वापरले पाहिजे आहेत जेणेकरून पंचतत्वाची एनर्जी बॅलन्स राहील, हे आम्ही डीपमध्ये समजून घेतलं. तसंच त्यांच्या वास्तूच्या नॉर्थ ईस्टमध्ये त्यांचं कट टू कट 3/4चा झोन कोणता येतो आणि त्यामध्ये तिथे काय असलं पाहिजे आहे. त्यांनी तिथे जे काही कपूर लावण्यासाठी जे काही टूल वापरता येतात त्यांनी ते तिथे वापरले होते. किंवा ते स्थान त्यांचं मोकळं असल्यामुळे तिथे काय असलं पाहिजे आहे, ते तिथे काय रेमेडियल करू शकतात किंवा काय वस्तू ठेवल्याने त्यांचा तिथे फायदा होऊ शकतो ते आपण मार्गदर्शनात घेतलेलं आहे. तसंच त्यांच्या वास्तूच्या नॉर्थ वेस्टमध्ये त्यांना मंदिर शिफ्ट करायचं होतं. तर नॉर्थ वेस्टमध्ये मंदिर ठेवल्यानंतर काय फायदे होतील किंवा तिथे कोणत्या वस्तू ठेवल्याने त्यांना जास्त फायदा मिळेल, ते स्पिरिच्युअल होतील किंवा त्यांचं कनेक्शन खूप छान युनिवर्सबरोबर बनेल, यावर आम्ही इन डेप्थ जाणून घेतलेलं आहे. जसं की नॉर्थ वेस्टमध्ये जर तुमचं देवघर असेल, मंदिर असेल, तर तिथे तुम्ही दक्षिणावर्ती शंख ठेवणं खूप गरजेचं आहे. हे आम्ही तिथे उपाय केलेला आहे त्यांच्यासाठी. तसंच त्यांच्या वास्तूच्या नॉर्थमध्ये त्यांचा मेन डोर आहे आणि त्यांचं तोरण, त्यांची डोरमॅट जी काही रेड कलरची आहे. नॉर्थमध्ये त्यांचा ऑरेंज कलरचा बेड आहे, तिथे बेडशीट ही रेड कलरची आहे. तर ते सगळं नसलं पाहिजे आहे, ते अँटी कलर यूज करत आहेत त्या झोनमध्ये, हे आम्ही त्यांना गायडन्स दिलं. जसं की तुम्ही बघाल कधीही नॉर्थ डायरेक्शन ही ग्रीन ब्ल्यू कलरची डायरेक्शन आहे, तर तुम्ही तिथे त्याच कलरचा वापर केला पाहिजे आहे. आणि जर तुम्ही अग्नितत्व त्याच्यामध्ये ॲड कराल तर तुम्हाला त्या झोनचे फायदे नाही मिळणार. तर तिथे आपण काय उपाय करू शकतो किंवा काय शिफ्ट करायला पाहिजे त्यांनी गोष्टी, हे सगळं इन डेप्थ आम्ही जाणून घेतलेलं आहे. तसंच त्यांच्या बेडच्या कोणत्या फेसिंगला किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू त्यांची, जसं टी व्ही झालं, कूलर झालं, ते त्यांनी कुठे शिफ्ट करायला पाहिजे आहे, या बारीक बारीक गोष्टींवर आम्ही लक्ष घेतलं. तसंच त्यांच्या पूर्वजांचा फोटो हॉलमध्ये नॉर्थ डायरेक्शनमध्ये होता, तर तो तिथं नसला पाहिजे आहे. खूप महत्त्वाचं आहे पितृदोषासाठी की तुम्ही तुमच्या पितरांचा किंवा पूर्वजांचे जे फोटोज आहेत ते तुम्ही साऊथ वेस्टमध्ये लावावेत. हे तुम्हाला सगळ्यांसाठी नेहमी फायदेशीर राहील, हे तुम्ही नक्की ट्राय करा. तसंच त्यांच्या ब्रह्मस्थानामध्ये टॉयलेट बाथरूम आहे, ब्ल्यू कलरचा वॉश बेसिंग आहे, तर तेही तिथं नसलं पाहिजे आहे. किंवा त्यासाठी शॉर्ट याच्यामध्ये कसे उपाय करायला पाहिजे आम्ही ते जाणून घेतलेलं आहे, की तिथे कलर त्यांनी बेसिंगचा चेंज करावा, हे त्याच्यासाठी फायदेशीर असेल. तसंच साऊथ ईस्टमध्ये कोणते मेटल्स असले पाहिजे आहेत किंवा साऊथ वेस्टमध्ये कोणते मेटल्स असले पाहिजेत, हे खूप महत्त्वाचं आहे. खूप छोटे छोटे झोन असतात, ते कॅल्क्युलेट करावे लागतात आणि ते पर्सनली व्हिजिट केल्याशिवाय किंवा पर्सनली ऑब्झर्व केल्याशिवाय किंवा त्याचं ॲनालाइज केल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. ठीक आहे. वरवर जेवढं समजत असेल आमच्या गायडन्समधून किंवा जे तुम्हाला समजून तुम्ही जे करू शकत असाल ते प्रयत्न तुम्ही नक्की केले पाहिजे आहेत. तर इथे तसंच त्याप्रमाणे त्यांच्या साऊथ वेस्टमध्येही टॉयलेट बाथरूम आहे, तोही तिथे नसला पाहिजे आहे. साऊथ वेस्टमध्ये टॉयलेट बाथरूम, मेन डोर अँड किचन जर असेल तर तुम्हाला पितृदोषाच्या दोषामधून, त्या प्रभावामधून गोष्टी फेस कराव्या लागतात. तर त्यासाठीही तुम्हाला ते वास्तूमधून ते जे झोन आहेत ते कट करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही उपाय करा की तुमच्या साऊथ वेस्टमध्ये आणि नॉर्थ ईस्टमध्ये वास्तूच्या टॉयलेट, बाथरूम, किचन, मेन डोअर्स नसले पाहिजेत, हे तर खूप महत्त्वाचं आहे. तसंच त्यांच्या अजून एक समोरच्या वास्तूमध्ये आपण व्हिजिट केलेली आहे आणि तिथेही आम्ही हे सगळं झोन्स डीप ॲनालाइज केले की तुमचे कॉपरचे जे भांडी आहेत किंवा ब्रासचे जे भांडी आहेत ते कुठे असले पाहिजेत. ब्रह्मस्थानामध्ये त्यांचा पिलर आहे तो तिथे नसला पाहिजे आहे, यावर तुम्ही छोटासा एक काय उपाय करू शकता. आणि मेन तर त्यांच्या वास्तूमध्ये खूप दोष असल्यामुळे, कारण की त्यांच्या मेन नॉर्थ ईस्टमध्ये टॉयलेट, बाथरूम, आयर्नपासून ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी तिथे स्टोअर केल्यामुळे आपण तिथे काहीही उपाय करू शकत नाहीत. सो मोस्ट प्रेफरन्स हेच आहे की त्यांनी वास्तू शिफ्ट करणं किंवा वास्तू चेंज करणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि इथे आम्ही तेच त्यांना गायडन्स दिलेला आहे. जर तुम्हाला अशाच पद्धतीने डीप ॲनालाइज करून हवी असेल वास्तू, तर आम्हाला संपर्क साधा. आमची टीम तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. राधा राधा.